अरे वेड्या बाळा, किती विचार करशील? रात्रभर डोळे उघडे ठेवून तू ज्या प्रश्नांची उत्तरं शोधत होतास ना, ती उत्तरं तुझ्या बाहेर नाही तर तुझ्या आतच आहेत. तू म्हणतोस की स्वामी माझी काहीच ऐकत नाही, पण तू कधी शांत होऊन मला ऐकण्याचा प्रयत्न केला आहेस का? तर आज थांब, धावू नकोस. आज मी तुझ्याशी काही बोलायला आलो आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघ, कारण आज तुझे हे विचारांचे वादळ शांत होणार आहे. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. माझ्या प्रिय बाळा, तू आज खूप अस्वस्थ आहेस. तुझे मन एखाद्या भरकटलेल्या जहाजासारखे हेलकावे खात आहे. तुला वाटते की तुझे आयुष्य म्हणजे केवळ संघर्षाची एक मालिका आहे. कधी तुला भविष्याची भीती वाटते, तर कधी भूतकाळातील जखमा तुला झोपू देत नाहीत. पण तू विसरतोयस की ज्या विश्वाचा मी स्वामी आहे, त्या विश्वाचा तू एक अंश आहेस. तुझ्या मनात जे विचार सतत घोळत असतात ना, जे तुला अस्वस्थ करतात, त्या प्रत्येक विचारांची जाणीव मला आहे. तू जेव्हा एकटा असतोस, जेव्हा तुझ्या डोळ्यातून अगतिकतेचे अश्रू येतात, तेव्हा मी तुझा हात धरलेला असतो. फक्त तुला ते जाणवत नाही. तू विचार करतोयस की माझं कसं होईल, लोक काय म्हणतील, मी अपयशी ठरलो तर. पण बाळा, यश आणि अपयश या केवळ तुझ्या मनाच्या संकल्पना आहेत. तू तुझे कर्म करत राहा. फळाची चिंता माझ्यावर सोडून दे. तू जेव्हा ओझे स्वतःच्या डोक्यावर घेतोस, तेव्हा तुला थकवा जाणवतो. आणि ते ओझे जेव्हा तू माझ्या चरणी अर्पण करतोस ना, आणि बघ तुझे मन कसे हलके होते ते. तुझा विश्वास हाच माझा आधार आहे. तू म्हणतोस की मार्ग सापडत नाही, पण मार्ग तेव्हाच दिसतो जेव्हा मन शांत असते. गढूळ पाण्यात जसे प्रतिबिंब दिसत नाही ना, तसेच अशांत मनात माझे मार्गदर्शन तुला ऐकू येत नाही. तुझ्या आयुष्यात जे काही घडते आहे ना, त्यामागे माझा एक मोठा संकेत आहे. कधी कधी मी तुला काही गोष्टींपासून दूर ठेवतो, कारण त्या तुझ्यासाठी योग्य नसतात. तुला वाटते की तुझे नुकसान झाले, पण मी तुला मोठ्या संकटातून वाचवलेले असते. काळ बदलत असतो, परिस्थिती बदलत असते, पण माझे तुझ्यावरचे जे प्रेम कधीच बदलत नाही. तू फक्त नामस्मरण कर. श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करताना तुझे सर्व विचार माझ्यामध्ये
विलीन होऊ दे. तू जेवढा माझ्याशी एकरूप होशील तेवढी तुझी भीती नष्ट होईल. लोक तुला नावं ठेवतील, तुझा छळ करतील, तुला कमी सुद्धा लेखतील, पण तू स्थिर राहा. हिरा जेवढा घासला जातो ना तेवढाच तो जास्त चमकतो. तू ही एक अनमोल हिरा आहेस आणि ही परिस्थिती तुला पैलू पाडण्यासाठी आली आहे. तू एकटा नाहीस हे पुन्हा पुन्हा स्वतःला सांग. मी तुझ्या श्वासात आहे, मी तुझ्या विश्वासात आहे. जेव्हा तुला वाटेल की आता सगळं संपलंय तेव्हाच समजावे की एका नवीन सुरुवातीची ही वेळ आहे. तू तुझ्या जबाबदाऱ्या पार पाड, तुझे कर्तव्य प्रामाणिकपणे कर. बाकी सर्व काही मी पाहून घेईन. तू माझ्याकडे एक पाऊल विश्वासाने टाक. मी तुला सावरण्यासाठी धावत येईन. तुझे हे विचारांचे चक्र आता थांबव. डोळे मीट आणि माझा चेहरा आठव. तुला जाणवेल की एक अदृश्य शक्ती तुला सावरते आहे. हीच ती वेळ आहे स्वतःला सिद्ध करण्याची. स्वतःला सिद्ध करण्याची नाही तर स्वतःला ओळखण्याची. तू माझा आहेस आणि मी सदैव तुझाच राहणार आहे. या जगातील कोणतीही शक्ती तुला हानी पोहोचवू शकणार नाही. जोपर्यंत माझा हात तुझ्या डोक्यावर आहे. आता शांत हो. तुझे सर्व प्रश्न, तुझी सर्व दुःखे मला देऊन टाक. आजची ही रात्र तुझ्यासाठी शांततेची असेल. उद्याचा सूर्योदय तुझ्यासाठी नवीन आशा घेऊन येईल. विश्वास ठेव, कारण मी शब्दांचा नाही तर अनुभवाचा स्वामी आहे. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे.